Self Todkar AG, Instructor Mechanical Diesel at Vishwesvaraya Industrial Training Institute, Almala. Today we are discussing a topic crankshaft and its balancing. तर आज आपण पाहणार आहोत क्रँकशाफ्ट आणि त्याचं बॅलन्सिंग कसं करायचं. चला तर मग आपण पाहूया. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत फंक्शन्स ऑफ क्रँकशाफ्ट. क्रँकशाफ्टचं कार्य नेमकं काय असतं. तर क्रँकशाफ्टचं कार्य काय असतं तर पिस्टनची जी रेसिप्रोकेटिंग मोशन आहे, म्हणजे रेसिप्रोकेटिंग म्हणजे काय, वर खाली. रेसिप्रोकेटिंग मोशनचं रोटरी मोशनमध्ये रूपांतर करून टॉर्कचं ट्रान्समिशन हे फ्लायव्हीलपर्यंत करण्याचं असतं. टॉर्कचं ट्रान्समिशन कुठं करायचं असतं, फ्लायव्हीलपर्यंत. तर टॉर्क म्हणजे काय, तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे टॉर्क इज इक्वल टू एफ इंटू आर. त्याचं टॉर्कचं युनिट काय, न्यूटन मीटर. समजलं. तर चला पुढे बघा. क्रँकशाफ्ट जो आपण वापरतो त्याचं मटेरियल नेमकं कुठलं असतं. मग क्रँकशाफ्टला सेंट्रिफ्युगल फोर्स तसेच पिस्टन आणि कनेक्टिंग रॉडचा इम्पॅक्ट फोर्स सहन करावा लागतो. ते वजनाने हलके असतात. क्रँकशाफ्ट खालील धातूपासून तयार करण्यात येतात. कुठल्या धातू, निकेल स्टील, क्रोम व्हॅनेडियम स्टील, निकेल क्रोम स्टील, निकेल क्रोम मॉलिब्डेनम स्टील. आणखी एकदा, क्रँकशाफ्ट कुठल्या धातूपासून तयार करतात, निकेल स्टील, क्रोम व्हॅनेडियम स्टील, निकेल क्रोम स्टील, निकेल क्रोम मॉलिब्डेनम स्टील. ठीक आहे. आता क्रँकशाफ्टची रचना कशी असते. क्रँकशाफ्टची रचनामध्ये जी तुम्ही क्रँकशाफ्टची एक सिम्प्लिफाईड आकृती आहे रचनेची, ह्याच्यामध्ये मुख्यतः 5 पार्ट असतात. पहिला आहे मेन जर्नल, इथे दाखवलं मेन बिअरिंग जर्नल, हे इथे दाखवलं हे. दुसरं आहे क्रँक पिन, 2 नंबरचं कुठं आहे, हा क्रँक पिन, हे जे वरचं दिसतं ना, हे क्रँक पिन आहे. 3 नंबरचा आहे क्रँक वेब, हा जो भाग आहे हा जो भाग आहे हा आहे क्रँक वेब. 4 नंबरचा काउंटर वेट कुठं आहे तो काउंटर वेट, आहे. 5 नंबरचा आहे ऑइल होल्स, हे ऑइल होल्स, हे दाखवले ऑइल होल्स. तर एकेका भागाची माहिती आपण पाहूयात. पहिला आहे मेन जर्नल, मेन बिअरिंग जर्नल. त्याला काय कशाला म्हणायचं, तर क्रँकशाफ्टचा जो भाग आधारासाठी शेल बिअरिंगच्या साह्याने इंजिन ब्लॉकमध्ये फिट होतो त्यास क्रँक जर्नल अथवा मेन बिअरिंग असे म्हणतात. म्हणजे हा भाग बघा, जो भाग आधारासाठी शेल बिअरिंगच्या साह्याने इंजिन ब्लॉकमध्ये फिट होतो त्यास क्रँक जर्नल अथवा मेन बिअरिंग असे म्हणतात. 2 नंबरचा आहे क्रँक पिन. बघा क्रँक पिन हा जो भाग आहे हे आहे क्रँक पिन, ही सुद्धा आहे बघा क्रँक पिन. क्रँक पिन कशाला म्हणायचं, म्हणजे ह्या क्रँक पिनमध्ये काय बसतो, कनेक्टिंग रॉड बसतो. म्हणजे कनेक्टिंग रॉडचा भाग शेल बेरिंगच्या साह्याने क्रँक शाफ्टवर बसतो त्यास क्रँक पिन असे म्हणतात. क्रँक वेब बघा, क्रँक पिन व क्रँक जर्नल व क्रँक वेब. क्रँक पिन काय आहे, क्रँक पिन आणि क्रँक जर्नल, हा क्रँक जर्नल मग त्यालाच बेरिंग म्हणतो आपण. यांना जोडणाऱ्या भागास म्हणजे हा जो भाग आहे, हा जो भाग दिसतोय जोडणारा भाग, याला आपण काय म्हणतो, क्रँक आर्म अथवा क्रँक चिक असं पण त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट पाहूया आपण काउंटर वेट. बघा काउंटर वेट म्हणजे काय, क्रँक पिनच्या विरुद्ध बाजूस, आता क्रँक पिन आहे ह्याच्या विरुद्ध बाजूस, मग हा बघा हा विरुद्ध बाजूस क्रँक वेब अथवा आर्मच्या आर्मवर बॅलन्स वेट बसतात. कास्टिंग किंवा ॲलन स्क्रूने त्याला फिट केलेले असते. म्हणजे एकदम क्रँक पिन अथवा क्रँक वेबच्या एकदम विरुद्ध बाजूस, म्हणजे ही जी बाजू आहे बघा, ही काउंटर वेट आहे. ते कशाने केलं असतं, कास्टिंग अथवा ॲलन स्क्रूने फिट केलेलं असतं. ऑइल होल्स, बिग एंड बिअरिंग
वंगण करण्यासाठी बिग एंड बेरिंग वंगण करण्यासाठी क्रँक वेबमधून ही जी क्रँक वेबमधून मेन जर्नल बेरिंगपासून क्रँक पिनपर्यंत ऑइल होल ड्रिल केलेले असतात. म्हणजे ऑइल होल ड्रिल करण्याचं मुख्य कार्य काय तर वंगण करणे म्हणजे आपण ऑइलिंग करणे म्हणतो तशा प्रकारचं. नेक्स्ट आता पाहूया आपण बॅलन्सिंग ऑफ क्रँकशाफ्ट आपल्याला बॅलन्स करायचे. बघा जर क्रँकशाफ्ट बॅलन्स नसेल तर त्याच्या फिरण्याच्या गतीत फरक पडतो व असंतुलित शक्ती वाढून त्याचा परिणाम क्रँकशाफ्ट बेंड होण्यामध्ये अथवा तुटण्यामध्ये होतो. या असंतुलित शक्तीमुळे क्रँकशाफ्टमध्ये व्हायब्रेशन्स वाढणे, मेन बेरिंगवर प्रमाणापेक्षा जास्त दाब पडणे, क्रँकशाफ्टवर तणाव पडणे या प्रकारे परिणाम होत असतात व क्रँकशाफ्टपासून मिळणारी शक्ती हळुवारपणे मिळत नाही. यासाठी क्रँकशाफ्ट बॅलन्स केलेला असावा. क्रँकशाफ्टचे 2 पद्धतीने बॅलन्सिंग करतो आपण. पहिलं आहे स्टॅटिक बॅलन्सिंग आणि दुसरं आहे डायनामिक बॅलन्सिंग. ठीक आहे, तर आपण एक एक पाहूया. स्टॅटिक बॅलन्सिंग म्हणजे काय तर स्टॅटिक बॅलन्सिंग कशाला म्हणायचं तर स्थिर अवस्थेमध्ये क्रँकशाफ्टला बॅलन्सिंग करण्याच्या पद्धतीला आपण स्टॅटिक बॅलन्सिंग म्हणतो. तर बघा बॅलन्स असलेला क्रँकशाफ्ट एका लेवलमध्ये थांबतो. जर क्रँकशाफ्ट बॅलन्स असेल तर तो एका लेवलमध्ये थांबतो आणि तो जर अनबॅलन्स असेल तर मात्र त्याची बॅलन्स अथवा वजनदार बाजू गुरुत्वाकर्षणामुळे खालील बाजूस ओढली जाते. ठीक आहे. 2 नंबरचं आहे डायनामिक बॅलन्सिंग. म्हणजे डायनामिक बॅलन्सिंग कशाला म्हणायचे बघा क्रँकशाफ्टला फिरते ठेवून त्याचे बॅलन्सिंग करण्याच्या पद्धतीस आपण डायनामिक बॅलन्सिंग असे म्हणतो. यासाठी क्रँकशाफ्टला एका विशिष्ट मशीनवर फिट करून वेगवेगळ्या स्पीडमध्ये फिरवले जाते व मशीनवरील इंडिकेटरच्या साहाय्याने त्याच्या अनबॅलन्स्ड भागाची नोंद केली जाते. म्हणजे जो भाग अनबॅलन्स्ड आहे त्याची आपण मशीनवर फिरता ठेवून नोंद करतो आणि ज्या ठिकाणी क्रँकशाफ्ट आपल्याला असंतुलित आहे असं वाटेल त्या ठिकाणी बॅलन्स वेटवरील मेटल ड्रिलिंग करून काढले जाते. म्हणजे एका बाजूला क्रँकशाफ्ट असंतुलित सापडला मग त्याच्या जे बॅलन्स वेट आहे त्याच्यावरील मेटल आपण ड्रिलिंग करून काढतो. जोपर्यंत मशीनवर क्रँकशाफ्ट व्हायब्रेशन मुक्त आहे हे दाखवत नाही तोपर्यंत मेटल काढण्याचे कार्य चालते. क्रँकशाफ्ट बॅलन्स करताना त्यावर फ्लायव्हील व क्रँकशाफ्ट पुली फिट केलेली असते कारण क्रँकशाफ्ट बरोबरच हे घटक फिरत असतात. म्हणजे क्रँकशाफ्टच हा फ्लायव्हील किंवा पुलीला टॉर्कचं ट्रान्समिशन करत असतो. म्हणजे फ्लायव्हील आणि पुली हा क्रँकशाफ्ट फिरवत असतो म्हणून क्रँकशाफ्ट बॅलन्स करत असताना आपण क्रँकशाफ्ट बरोबरच हे घटक फिट केलेले असतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू. References for this making a PPT is BL Single book Automobile